आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो तुम्ही एक काम करा ना, तुम्ही पोलीस स्टेशनच्या माणसांना सांगा ना गोपाळ भाऊजीला शोधायला। ए काय चाललंय गो तुझं? तुला काय करायचंय? किती वेळा सांगितलं तुम्हाला तो गोपाळ नाही आपला म्हणून? आणि तो जर घर सोडून गेला असेल ना तर चांगलंच आहे। वा चांगलंय। काय प्रेम आहे भावाबद्दल भाऊजी तुमचं? तुम्हाला ते या घरात नकोच आहेत ना? देव तुमच्यासारखा भाऊ कुणालाच न देव। रक्ताचा भाऊ आहे ना तुमचा, तरी का असं वागताय? त्यांच्यावर विश्वास ठेवना झालाय, त्यांना शोधना झालाय। पोलीस खात्यात काम करताना तुम्ही काहीच करू शकत नाही, मग भाऊ असून काय उपयोग आहे तुमचा? हा, तुमच्या प्रॉपर्टीत हिस्सेदार झालेत ना हे, त्याचा त्रास होतोय ना तुम्हाला? म्हणून एवढी माणुसकी सोडायलाच नव्हतं वाटलं। हे काम करा, तुम्ही ना सगळी प्रॉपर्टी घ्या, पण आमच्या यांना शोधा। हे यांच्या हिमतीवर लय मोठी प्रॉपर्टी कमवतील। तर हाय म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? हा, माझ्या सुधाकर मध्ये हिम्मत नाही? हा, त्याच्या हिमतीवर तो काही उभं करू शकत नाही वय ग? धीराशी कसं बोलायचं माहिती नाही का काय तुला? बाई, महिना नाही झाला लग्न होऊन तर लगेच तोंड हलवायला लागली की ही। हत्याबाई, पराचा कावळा करताय तुम्ही। मी काय चुकीचं नाही बोलत आहे, आणि ना मला भाऊजींचा अपमान करायचा आहे, पण घरातल्याच माणसांच्या कामी आपण येत नसू तर मग असं एकत्र राहून काय उपयोग आहे? बाया 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 बाया, पाहिलं का? म्हणजे बाई, आता काय हिला वेगळं राहायचंय की काय? ऐकताय ना तुम्ही? आता आलेली पोरगी ही आणि पाक घर मोडायला निघाले की पाहिलं का कसं चुरचुर तोंड चालतं हिचं? हत्याबाई, तुम्ही उगाच आईचा आजगर करताय। हे गायब आहेत ना, आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये, मला नका ना आणखी त्रास देऊ। नाही तर काय करणार आहे ग? काय करणार आहे? काय करणार आहे तू? ए, बंद करा तुमची तोंड। दिवसभर राबलीन फजिती पावली अशी गत आहे तुमची। सुद्या, ए सुद्या, ह्यांना ते ने त्या मुडद्याच्या रूम मध्ये आणि घे झडती सगळी त्या रूमची। दाखव काय नाही काय नक्की काय तरी सापडेल बघ त्याचं त्यांनी ठेवलेलं, आणि ते घावलं ना की त्याच्यावर कळेल तू कुठे गेलाय ते। आजी, होय बरोबर, मग कळेल त्यांनी खोलीत काय काय लपवलंय ते। भाऊजी, भाऊजी थांबा, थांबा भाऊजी। हे घरात नसताना मी कशालाच हात लावून नाही देणार। हाय का आता? अगं, कुठल्याच वस्तूला हात लावू देणार नसली तर मग हुडकायचं कसं तुझ्या नवऱ्याला? माझ्या नवऱ्याला बाहेर शोधायचं सोडून घरात कसली झडती घेताय? अगं, सुरुवात घरापासूनच केली पाहिजे ना। इथंच काहीतरी पुरावा सापडेल। काय? कसला पुरावा? अगं म्हणजे त्याने एखादं पत्र लिहिलं असेल किंवा त्याला धमकीचं पत्र वगैरे आलं असेल, असं म्हणायचंय मला। हे बघ, मला माझं काम करू दे। त्याला जर शोधायचं असेल ना तर मला झडती घेतलीच पाहिजे। नाही भाऊजी, अहो ती नाही म्हणतीये ना, मग कशाला? ए, तू बाहेर आधी, बाहेर हो। अहो काय नाहीये तिथं। साईडला सर।
सुद्या बाहेर ये सुद्या. आप्पा काय तमाशा लावलाय घरात? अहो नाही तमाशा नाही. आपला गोपाळ नाहीये ना घरात, हरवलाय ना, मग त्यालाच हुडकायचं काम चालू आहे. हो हो म्हणूनच मी जरा झडती घेतो. लाज वाटते का तुला? हा? तुझा भाऊ काय गुन्हेगार आहे का चोर आहे का दरोडेखोर आहे? त्याच्या खोलीची झडती घेताय तुम्ही? अरे त्याला हुडकायचं सोडून त्याच्या सामानाच्या मागे का लागलाय तुम्ही? काय ना गावला तुम्हाला तिथं? हा? म्हणून एवढी लगबग चालली आहे? मी फक्त त्याच्या एक शब्द बोल नको. एवढीच भावाची काळजी असेल ना तुला तर बाहेर जायचं आणि हुडकून काढायचं त्याला. जा. काय उपयोग नाही. जा. काय झालं? आप्पा अख्खं गाव पालत घातलं. पाक ती चौकीच्या आंब्यापासनं ती वरुड पर्यंत खाली, आणि इकडे मामाचा मळा पण. कुठेच पत्ता का म्हणा त्याचा. हे काम असेल इथंच कुठेतरी. लय बोकाड पसरती. मी यानं परत बघून आले. फुले दिवसभर काही खाल्लं नाहीस, खाऊन घे वाईट जरा. खबर माझा गोपाळ घरी परत येत नाही तर मी अन्नाच्या कणाला पण स्पर्श करणार नाही. बाई, मनाला वाटेल तेव्हा घरातनं निघून जायचं, मनाला वाटेल तेव्हा घरात यायचं. येईल ग, मागच्या वेळेला आला होता ना तसंच आत्ता बी येईल घरी. आणि तसं बी त्याचं काही सुधाकर सारखं थोडीच आहे. हा का घर माणसं सगळं सांभाळून राहायचं. झालं का तुझं सुधाकर पोरान सुरू? हा यो घर आणि माणसं सांभाळते. खरं तर याने पळून जायला पाहिजे होतं घरातनं, हो पण याच्यात हिंमत नव्हती स्वतः जागण्याची. आता भाव घरातनं गायब झालाय, त्याला हुडकायचं सोडून घरात खुडक कोंबडी असल्यासारखं येऊन बसलाय. मग मी काय करू? तुम्ही सगळ्यांनी केली ना चौकशी, मी काय करणार आहे? लईच वाटत असेल तर पोलीस कंप्लेंट द्या. बघू त्याचं काय करायचंय ते. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. मला मारून टाका, मला नाही जगायचंय. गोपाळ आई गोपाळ अरे, गोपाळ कुठं गेला होता? कुठल्या कामासाठी गेला होता तर सांगून जायचं ना. अहो तुम्हाला कसं सांगणार? म्हणजे मलाच नव्हतं माहिती मी होतो कुठं.